संध्या इतक्या मंगलमय वातावरणामध्ये आणि आपल्या लाडक्या अमोलजी कोल्हे साहेबांचं आगमन आणि यांच्या उपस्थितीमध्ये हा जो समारंभ आहे तो सेवापूर्ती समारंभ आहे आणि सेवापूर्ती होत असताना खरं तर खूप द्विधा मनस्थिती असते. कर्तव्यपूर्तीचा आनंद असतो आणि उद्यापासून येणारं रीते पण असतं. पण सरांचं एकूणच कारकीर्द या सन्मानपत्रामध्ये शब्दांकित करण्याचं भाग्य माझ्यासारख्या माजी विद्यार्थिनीला लाभलं. याबद्दल मी प्रथमतः संयोजन समितीचे कृतज्ञता व्यक्त करते आणि सन्मानपत्राचं वाचन करण्यासाठी इथे मी प्रस्तुत करते. श्री जी.के. आवटी सर, M.A. B.Ed, प्राचार्य, विद्याविकास मंदिर राजुरी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आदरणीय सर, आपण माध्यमिक शिक्षण ते सेवानिवृत्तीपर्यंत विद्याविकास मंदिर या वास्तूशी नित्य संवादत आहात. विद्यार्थी, शिक्षक आणि प्राचार्य अशा त्रिवेणी संगमातून आपण आपलं एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्व साकारलंय. माझी शाळा माझा अभिमान या ध्येय मंत्रानं प्रेरित होऊन सेवेच्या अंतिम क्षणापर्यंत अहर्निश सेवामय या निरपेक्ष आणि निरामय भावनेनं निरंतर धडपडत राहिलात. सर्वांग सुंदर शाळेच्या स्वप्नपूर्तीसाठी कला, क्रीडा आणि स्पर्धा परीक्षांतील यशाला गवसणी घालून आपल्या सहकारी बंधू भगिनींतील सकारात्मक वृत्तीसह गुणवत्ता विकासातही आपण सदैव बाजी मारली आहे. किल्ले बनवा किंवा झांज पथक, लेझिम पथक, ढोल पथक, झेंडा पथक अशा विविध पथकांची स्थापना करून विद्यार्थ्यांच्या संघटनात्मक कौशल्यांना वाव देताना शाळेचं अंतर्बाह्य सौंदर्य उजळवण्यासाठी विवेकाची काजळी दूर करून मनामनात विवेक द्वीप प्रज्वलित केलात सर. आपण मूलतः कृषीवन असल्यानं, अर्थात शेतकरी असल्यानं लावलेल्या रोपांना लेकरासारखं जपताना त्यांच्यातील शीतलता तुमच्याही धवल, तरल आणि कोमल स्वभावात उतरली आहे. सर, आपण चेतवलेल्या ज्ञानकणांच्या स्फुल्लिंगातून आपले असंख्य विद्यार्थी, उच्च पदस्थ अधिकारी, कार्यकुशल तंत्रज्ञ, कर्तबगार राजनीतिज्ञ, यशस्वी व्यावसायिक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मानबिंदू आहेत. आचार्य देवो भव या आपल्या भारतीय संस्कृतीचं संवर्धन आणि संक्रमण करताना भावे विन देव न कळे निसंदेह, गुरुवीन अनुभव कैसा कळे. माऊलींच्या या ओवीला प्रमाण मानून आपण आपली दिनचर्या सांभाळत या गुरुशिष्य नात्यातून ज्ञान घ्यावे, दान द्यावे या कृतज्ञ भावनेने जपलेली आहे. आपल्या अभ्यासू आणि प्रेमळ, साच आणि मवाळ, वास्तव आणि रसाळ वाणीच्या आवाहनातून समाजाला साथ घालत राहिलात सर. त्यातून सुसज्ज संगणक कक्ष, मिनी सायन्स सेंटर, इंडोर आउटडोर गेम्स, आनंद दरबार हॉल, मैदान सपाटीकरण, परसबाग, देशी झाडांची जोपासना, शालेय पटांगणाला उर्वरित अशी संरक्षक भिंत अशा एक ना अनेक कोणांतून आपल्या कार्याचा अमीट ठसा उमटवल्यानं आपल्या प्राचार्य पदाची कारकीर्द यशाकडे झेपावत गेली. आपल्या आंतरिक भावना ओळखून तुम्हाला माजी विद्यार्थी, दानशूर व्यक्ती, समाजातील अनेक व्यक्तींनी मदत केली. त्यामुळं अशक्य असणारी कामं ही पूर्णत्वास गेली. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं आपल्याकडे म्हणतात. हे खरंच आहे, कारण युवा अवस्थेतच आपण सुयोग गणेश मंडळ,
शरदचंद्र नागरी पतसंस्था स्थापन केल्यानं आपल्यातील उत्कृष्ट संघटकाची चमक दाखवली. आज शरदचंद्र पतसंस्थेचा विस्तार आणि आर्थिक उलाढाल पाहता भले भलेही स्थिमित होतात, आश्चर्यचकित होतात. हेच आपल्या पारदर्शी आणि दूरदर्शी यशाचं गमक आहे. आपल्या राजुरी ग्रामपंचायतचे उपसरपंच पद असो, भैरवनाथ देवस्थानचं उपाध्यक्ष पद असो, दूध डेअरीचे राष्ट्रीय पातळीवरील बक्षीस असो, मोठमोठ्या सभांमधील गाजवलेलं सूत्रसंचलन असो, आदर्श शिक्षकासह मिळालेले अनेक पुरस्कार असो, तरी संतांविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. संतांविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. या आध्यात्मिक आणि वैचारिक भूमिकेशी आपण आपल्या कर्तव्यपूर्तीचा सदैव मेळ घातला. हेच आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीतील असामान्यत्व अधोरेखित करणार आहे. आपलं प्रतिभासंपन्न कर्तृत्व, बाणेदार नेतृत्व, धडाकेबाज वक्तृत्व, आपल्या कुटुंबासह सर्वांवर मायेची पाखर घालणारं मातृत्व आणि समाज बांधवांसाठी सहकार्याच्या भूमिकेतील दातृत्व हे सरस्वतीच्या उपासकाचा वारसा अखंडपणे आपण जपत आहात. समाजाच्या जाणीवा आणि नेणिवा आपल्या शब्दांतून समृद्ध होत आहेत. जगद्गुरु असं म्हणतात, महाराज कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. याप्रमाणे आपला संपूर्ण परिवार म्हणजे सुजान संस्कारांची सुखद, सुरेख आणि सुलभ गुंफण आहे. त्यांच्या सौभाग्यवती सुलभा आहेत आणि म्हणून मी इथे तो शब्द आणायचा प्रयत्न केलाय की आपलं कुटुंब म्हणजे सुजान संस्कारांची सुखद, सुरेख आणि सुलभ अशी गुंफण आहे. आपल्या सेवापूर्ती समारंभाप्रित्यर्थ आपणास व कुटुंबियांस आनंदी दीर्घायू आणि सुदृढ आरोग्य लाभो अशा मंगलमय शुभेच्छांसह आपणास आता हे सन्मानपत्र अर्पण करण्यात येत आहे. जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद. त्यांची सेवा, त्याग, प्रामाणिकपणे केलेली सेवा, निष्ठा ही 33 वर्षाची सेवा. आणि टाळ्यांच्या गजरात आपण सन्मान करूया. तब्बल 33 वर्ष ज्या मातीमध्ये मी शिकलो ती हीच माती, ज्या मातीमध्ये मी घडलो ती हीच माती, जिथे शिकलो तिथेच अध्यापनाचं काम करण्यासाठी आलो आणि 33 वर्ष काम केलं. आदरणीय जी.के. आवटी सरांचा सन्मान या ठिकाणी माझ्यावरती संपन्न होतोय. चेतनानंद महाराज पुणेकर. खरं तर जी.के. आवटी सरांनी पुण्यामध्ये जेव्हा फ्लॅट घेतला, घराचं घरपण देणारं घर घेतलं, आता घेण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कोण असेल तुषारभाऊ, तर महाराज सोबत होते. ही प्रेम, ही आठवण आणि खरं तर वारकरी पंथाचं असणारं हे अधिष्ठान, महाराजांच्या शुभत्या सन्मान. आणि कदाचित ही जी पगडी घातली गेली तर याच प्रतीक असावं. सेवानिवृत्तीनंतर हरिभक्त परायण म्हणून खरं तर जी.के. आवटी सरांकडे पाहिले जाईल यात कुठलीही शंका नाही. कारण महाराजांचं सानिध्य, तो वसा, तो वारसा, खरं तर सर्वज्ञ जी.के. आवटी सरांचे मेहुणे निलेशजी बोरचटे यांच्यावरती महाराजांचं प्रेम आणि त्रिकूट आपण म्हणतोय. आळंदीच्या नगरीमध्ये गेल्यानंतर हे त्रिकूट एकत्र असतं. ती भावना या निमित्तानं आपण पाहतोय. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत के समय खडा वही आज सबसे बडा. मी प्रवेशाजवळ उपस्थित असताना सर्वांना विनंती करतोय, पुढे येऊन सर्वांनी स्थानापन्न व्हावा. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथजी लेंडे साहेब विनंती असेल आपण पुढे यायचं आपणास विनंती असेल. आणि यानंतर पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, बोलो सर्व संतान की जय. या ठिकाणी मी बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या,
बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.